हाय गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आता वाजलेत सकाळचे 1 आणि मी उठली आहे 12 वाजता. आणि अचानक आज माझ्या सकाळी एवढा पोटात दुखत होतं झोपेत, पण मला ते झोपेत समजत नव्हतं आणि झोपेत मी खूप हलत होती. आणि नंतर उठल्यावर मला समजलं की माझ्या पोटात खूप दुखत होतं आणि मी कंटिन्यू एकच म्हणजे मला झोपेने एवढं खाल्लेलं की माझ्या पोटात जे दुखतंय हलून असं हल्ल्यावर पण दुखत होतं. तर मी उशी घेतली, माझ्या पायाच्या मध्ये ठेवली आणि त्याच पोझिशनमध्ये झोपली ज्या पोझिशनमध्ये मला दुखत नव्हतं. एवढी झोप होती मला. पण ठीक आहे, आता मी उठली आहे आणि मी डाळीचं पाणी, डाळचं जे वरचं असं पाणी असतं ना ते मला खूप आवडतं, तर मी ते पिते आता. आणि माझं पोट का दुखत होतं माहीत नाही, पण ठीक आहे. सो आता मी उठून सर्व माझं व्लॉग बिग पोस्ट करते. आणि मी आता असा विचार केलाय की मी रोज व्लॉग टाकणार आहे. 31st माहित नाही मी 31st मध्ये कोणत्या कोपऱ्यामध्ये पडलेली असेल, पण तरी मी ट्राय करेन. आता मी जेवायला घेतलंय, घरी कोण नाही. माझा आवाज गेलाय, मला काही सुचत नाही. आता मी पागल होते, माझा मूड पण जरा पण चांगला नाही. मला नाही माहिती माझ्या लाईफमध्ये काय आहे. असं 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 जे काय पण होत आहे ना ते मला खूप महागात पडतं आहे भाई. पण ठीक आहे, आता मी जेवते पहिला. आता वाजलेत किती माहिती आहे, 2:30 झालेत आणि मी सकाळपासून काहीच नाही खाल्लं आहे आणि मी आत्ता जेवते. आणि माझं मन पण नाही करत आहे काय खायचं, मला माहिती का. पण ठीक आहे बाय, मला जेवते आता. भूक नाही लागत आहे मला, पण तरी आता खायला लागेल. सो आता मला हे जे PR मध्ये नेल्स आले होते म्हणजे कोलॅब मध्ये आलेले, हे मला जो माझा फोन आहे ना तो चिटकत नाही आणि एवढा राग येतोय ना मला आता. आणि मला कसं तरी वाटत होतं, पण मी मेकअप केला. मला जे आवडतं ना ते मी केलं माझा मूड ठीक करायला, पण मी एवढा मेकअप केला. तुम्ही बघू शकता किती मस्त नेल्स आहेत. आणि ना मला ना हे खूप बेस्ट वाटतं, म्हणजे नेल्स असे ऑर्डर करायचे, प्रेस ऑन वाले नेल्स. अदितीज नेल स्टुडिओ, तिचं पण नाव अदितीच आहे आणि तिचं अकाउंट मी मेन्शन करेन खाली इकडे पण. आणि मला सलॉनमध्ये जाऊन किंवा कोणाला घरी बोलवून किंवा मला त्यांच्याकडे नेल स्टुडिओमध्ये जाऊन ते 2 घंटा बसा आणि आपले एक्सटेन्शन्स करवा, मला खूप कंटाळा येतो, खरं खूप कंटाळा येतो. आणि जेव्हापासून मला हे प्रेस ऑन नेल्स भेटायला लागलेत ना मी हेच प्रिफर करते. म्हणजे मी बोलते की नाही मला पाठवा, मला प्रेस ऑन नेल्सच पाठवा, ते बेस्ट वाटतं मला. सो आता मी हे माझ्या नेल्सवर अप्लाय करणार आहे. डिसेंबर 25ला मला करायचं होतं हे, म्हणजेच काल, पण मी हे आत्ता करते, म्हणजे काल की परवा काहीतरी. आणि ह्याच्यासोबत हे पण भेटतं आपल्याला आतमध्ये, नेल्स आणि ग्ल्यू, आणि ते स्टिक करून त्याच्यावर लावायचं. सो मी आता हे लावून मग चालू करते, कारण तुम्ही लोक बोर होणार यार. मला ना मी हे किती वेळा लावले तरी पण मला अजून हे नाही माहिती नीट की हे म्हणजे नक्की कसं लावायचं. मी कसं पण लावते, पण ह्याच्यावर असतं कसं लावायचं, कसं रिमूव्ह करायचं. ओ पहिला तर हे पॅड बोलणार होती मी. मैं कुछ भी बोल सकती हूँ गाइस. हे काय नेल रिमूव्हर, आताच खोललं मी हे नेल रिमूव्हर, मला नंतरसाठी पाहिजे. अच्छा ठीक आहे, आता असं बंद करून ठेवते. पण गेलं 62 झालं आहे आणि माझा फोन पण खाली 62 व्हायला. गेला पुढे. गेम बजाना पडेगा इसका. मी एक काम करते, मी पहिला हे सर्व माझ्या नेल्सवर लावते आणि मग मी माझा ब्लॉग चालू करते. ठीक आहे, चांगली वाटते ना स्किन.
मला नाही माहिती का मी एवढी काळी वाटते, पण मी खूप काळी वाटते. मला नाही माहिती का असं होतंय. मी काय नाही केलंय यार, मी फक्त हायलायटर लावलंय आणि पहिला मी खूप चांगला वाटत होतं आणि मग थोड्या टाइम नंतर माझी स्किन एकदम काळी पडायला लागली. मला नाही माहिती का, पण ठीक आहे. शट अप. हा, मी स्किप करू शकते. मी पूर्ण टाइम कपिल शर्मा शो बघते. म्हणजे मला नाही माहिती मी का हे सर्व टाइम पास करते. मला नाही माहिती मी इथे का शिफ्ट झाली. आता मला खूप रिग्रेट होतोय. चांगलं पण वाटतंय, रिग्रेट पण होतंय. पण तिकडे होती मी तर ऍटलिस्ट घरी मोनू सर्व असायचे. कालवा 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 चालू आहे. इथे एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच असते पूर्ण दिवस. आता मला काहीतरी, जोपर्यंत इशूची एक्झाम नाही संपत आहे ना आणि मोनू इथे येत नाही ना, तोपर्यंत तरी माझं काय होणार नाही मला वाटतंय. आणि 31st काय प्लॅन आहे तुमच्या सर्वांचा मला प्लीज सांगा. आणि मला पण थोडंसं सजेशन द्या की मी 31st कुठे जाऊ आणि काय करू. कारण आपण पुढच्या वर्षी जाणार आहे डायरेक्ट. आपण डायरेक्ट या वर्षातून दुसऱ्या वर्षी जाणार आहे. एवढा मोठा बात आहे ये, बडा बात आहे ये, कितना बडा बात आहे. मग असं खाली खाली थोडी जायचं, जरा सेलिब्रेट करून जायचं ना. 1 वर्ष एवढा मस्त वेस्ट केलाय, एवढा वेस्ट केलाय त्याचं जशन तर बनवलं पाहिजे ना चांगलं. आणि पुढच्या वर्षी माहिती आहे काय करणार आहे. हा वर्ष तर वेस्ट केला आपण, खूप चांगल्यापैकी केलंय मी तर. फक्त खाऊन पिऊन झोपून बस. मी बाकी काय नाही केलंय ना. मी कुठे बाहेर फिरायला गेलीये ना, मला कोणी विचारलंय ना, मला कोणी भाव दिलाय, मला कोण कुठे घेऊन नाही गेलंय या पूर्ण वर्षी. मी फक्त घरी बसून टाइमपास केलाय आणि हा वर्ष खूप मस्तपैकी वेस्ट केलेला आहे. मग त्याचं जशन बनवलं पाहिजे आपण, किती पण काय पण दुःख झालेलं असेल. समजतंय? समझ रहे हो? फरक नाही पडत आहे. जशन बनाएंगे हम, तो पार्टी करेंगे बाई. मग आता 31st काय प्लॅन आहे तुम्ही जरा सांगा मला. म्हणजे मी पण तुमचे प्लॅन्स चोरी करते आणि मी पण तेच करते मुंबईमध्येच. नाही तर तुम्ही मग चालू होऊन जातात यार, नाशिकला ये, कर्जतला ये, इकडे ये, तिकडे इकडे नाही येऊ शकत ना मी. बहुत बोलती हूँ मैं, बोलने लग गई तो. सुबह आता मी कपिल शर्मा शो बघते. हा माझा 3रा कपिल शर्मा शो आहे. मी 3 घंटे माझ्या लाईफ आजच्या दिवसाचे वेस्ट केले. माझा स्क्रीन टाइम किती आहे माहितीये? 16 घंटे. आणि एक स्क्रीन टाइम बघितला मी 23 घंटे. म्हणजे मी झोपली की नाही झोपली. माझा स्क्रीन टाइम 16, 15, 20 असे आहेत. मग मला चष्मा का नाही लागणार? तुमचा किती स्क्रीन टाइम आहे मला जरा सांगा, म्हणजे मला समजेल. नॉर्मल लोकांचे स्क्रीन टाइम कसे असतात आणि लोकांचे स्क्रीन टाइम एवढे कसे असतात. डेव्हिड जी के. गुड मॉर्निंग. आणि मला हे नाही समजत आहे, लोक सकाळी उठल्या एवढे सुंदर कसे दिसू शकतात. मी कशी दिसते मी. आणि माझं पूर्ण हे असं जाम झालंय आणि पूर्ण एकदम असं होतंय आतमध्ये. म्हणून काल मी खूप पाणी पिली म्हणून. आणि आज मी सकाळी जेव्हा उठली मला एवढं घाण स्वप्न आलं. मला थोडी गोष्ट त्याच्यामधली लक्षात आहे आणि थोडी गोष्ट नाही. म्हणजे तुमच्यासोबत पण असं होतं की तुम्ही लोक खूप विचित्र स्वप्न बघतायत आणि अचानक तुम्हाला जाग येते आणि तुम्ही फुल ब्लँक की मी आता हे स्वप्न बघत होती, मला आतापर्यंत लक्षात होतं आणि आता नाही आहे. मला असं खूप वेळ होतं. पण या टायमाला असं झालं की थोडंसं लक्षात आहे आणि थोडंसं लक्षात नाही. म्हणजे मला जेलमध्ये बंद केलं असं स्वप्न बघितलं मी की मी जेलमध्ये बंद आहे. मला एक छोटूसा बाबू आहे. खूप विचित्र स्वप्न आहे हे. आणि माझ्यासोबत मोनू पण आहे. हा, आणि मोनूला वेगळ्या ह्याच्यामध्ये ठेवलंय आणि मला वेगळ्यामध्ये ठेवलंय. आणि माझा छोटूसा बाबू पण आहे, तो मम्मीकडे ठेवलाय.
आणि पप्पा पण येतात ह्याच्यामध्ये, पण पप्पाचा एवढा काय रोल नाही, फक्त पप्पा मला तिकडनं कसं बाहेर काढणार ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, मला आणि मोनूला ऑब्विसली. आणि आम्ही लोकांनी कोणाला तरी मारून टाकलंय. मेरा दिमाग देख रहे हो दोस्तों. आणि मी कोणाला तरी मारून टाकलंय, मर्डर डायरेक्ट. आणि मी फुल प्लॅनिंग करते की मी आतमध्ये, आणि हे पण आहे त्याच्यामध्ये की आता जर मला म्हणजे माझा मी आता कसं सांगू, लाईक खूप क्लोज फ्रेंड आहे माझा, खूप क्लोज फ्रेंड आहे, त्याच्यासोबत कसं बोलणार आता. माझ्या डोक्यात ते सर्व पण आहे, म्हणजे फुल एकदम एकदम ह्याच्यामध्ये आहे माझं स्वप्न. फुल सर्व लोक, जे लोक माझ्या लाईफमध्ये मेन आहेत ना, ते सर्व या स्वप्नामध्ये आहे. ठीक आहे, आणि आम्ही कोणाला मारलंय ते मी विसरून गेली. ठीक आहे, ते विसरून गेली मी. आणि मी हा विचार करते की आता मी आतमध्ये, मला इथे फोन नाही भेटणार, मला इथे काय नाही भेटणार, मग मी आता त्याच्याशी बोलणार कसं, माझ्या फ्रेंडशी मी कशी बोलणार. तर मी खूप विचार करते आणि एक कोणाचा फोन माझ्या अचानक बॅगमध्ये येतं. एवढं फालतू स्वप्न, एवढं फालतू डोकं कोणाचं नसेल. डायरेक्ट मी विचार केला आणि माझ्या बॅगमध्ये मला एक फालतू कोणाचा तरी फोन भेटला. ठीक आहे, असं होऊ शकतं इन रिअल नाही, पण माझ्या स्वप्नामध्ये काही होऊ शकतं. आणि माझ्या अचानक ते माझ्या बॅगमध्ये आलं आणि मग ते मी काढलं आणि यूज केलं आणि तेवढ्यात मी उठली. म्हणजे या स्वप्नाला पण काय अर्थ नाही. आणि सकाळी बघितलंय हा स्वप्न मी, म्हणजे खरंच माझ्या स्वप्नांना अर्थ नाही आहे. आणि मी विचार करते एवढे चांगले स्वप्न पण येतात, ते का नाही पूर्ण होत. बरं आहे नाही होत, हे पण पूर्ण व्हायला लागले तर माझी तर जिंदगी झंड होऊन जाईल बाई. मी फुल एकदम घाबरून उठली की काय स्वप्न होतं, बरं झालं हे स्वप्न होतं. म्हणजे लिटरली मी हा विचार केला की हाश, म्हणजे हे हॉनेस्ट रिॲक्शन होता हा माझा की हाश हे स्वप्न होतं. आणि मी 2-3 असं उठून बघितलं पण, म्हणजे मी एवढी ट्रॉमॅटाईज झालेली आहे स्वप्नाला. सो आता मी उठली आहे, जस्ट उठली आहे 12 वाजता. ते पण 12 वाजेपर्यंत मी स्वप्न बघत होती. सकाळचं स्वप्न दुपारपर्यंत आणलं मी. आणि आता उठून मी काहीतरी खाते आणि येशूला पण उठवते, तिला क्लासला जायचं. आणि आज मला तिच्यासोबत ती व्हिडिओ बनवायची हेअरची, जी मी त्या दिवशी बनवलेली पण ती थोडीशी लेफ्ट राईट झाली, तर आता मला ती परत बनवायची आहे. गुड मॉर्निंग. तुमची तर चांगली झाली असेल, माझी तर चांगली झाली. तुम्ही आज पण बघू शकता. थांबा मी पहिला कॅमेरा पुसते. मम्मीने अंड्याचं कालवण बनवलंय आणि घेऊन पण गेली आहे. ह्याच्यामध्ये पोहे जे मी आता गरम करून खाते आणि ह्याच्यामध्ये भात. म्हणून मी सिवलेस घालत नाही. कशी वाटते बघा मी, माझे हात बघ, माझ्या हड्ड्या बघ कसे पॉप आउट होतात आहेत बाहेर, पॉप आउट. मी अशीच ठीक आहे. जॅकेट आणि माझी केस समोर, तेच ना खूप बरे. इथे ना मी कैसे कोई, मी कधी कधी ना हा विचार करते स्वतःला बघून की कोण एवढं बारीक कसं असू शकतं. म्हणजे एक लिमिट असते. मला माझी लिमिटच नाही समजली अजूनपर्यंत की मी एवढी बारीक कशी काय. म्हणजे लोकांना मी बारीक बघितलंय, पण कसं त्या लोकांमध्ये लिमिट आहे. ती लिमिट तुम्हाला समजते मी काय बोलते. मला बघून असं तोंडातून शब्दच निघत नाही की मी खाते पण ते जातं कुठे. आजपर्यंत 5 वर्ष झाले. 5 वर्ष पहिल्याचा फोटो माझा, मी अशीच दिसते आणि आता पण मी अशीच आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये 1 किलो पण ऊपर नीचे नाही झाला. जे पण झाले नीचेच झाले. माझं किती वजन होतं, किती कधीच नव्हतं, पण किती होतं माझं वजन आणि आता किती आहे. किती होतं आणि आता किती आहे समजतंय. जेवढं होतं त्याच्यापेक्षा पण अर्धा होत चालले मी आता. मला वाटतं माझं 20 किलो होणार आहे वजन. डायरेक्ट खतम मी. मग असं हवाकात झोका येईल आणि मी अशी उडून जाईल त्या हवाकात झोक्यासोबत. खरं मला काहीतरी करायला लागेल, कारण त्या दिवशी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर बोलतो पोरींचा हा पीक एज असते, याच्यामध्ये तर खूप हेल्दी असतात, तुझी हालत बघ आताच कशी आहे. आणि मी त्याच्यासमोर बेशरम सारखी हसते. तो हसण्यावाली बात जरा बी नाही आहे. आणि मी तरी पण येशूकडे, माझ्या बहिणीकडे बघून हसते. म्हणजे निर्लज्ज
निर्लज्जपेक्षा पण कोणता शब्द असेल तर तो मी आहे. ठीक आहे, आता मी ठेवते, हे खाते, नाश्ता करते. मी किती वाजता? 1 वाजता. मम्मी अशीच असणार ना.